नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते। मी आज आले स्टार प्रवाहाच्या परिवार अवॉर्ड्समध्ये आणि आपल्यासोबत आता कूल डॅशिंग असं संकेत आहे। हॅलो संकेत। हॅलो, कसा आहेस? आय एम गुड, हाऊ आर यू? आय एम ऑल्सो गुड। तू आज एकदम सिंपल आणि सोबर लुक केलायस। हो, कारण मी युजली पण तसाच सिंपल आणि सोबर, म्हणजे त्यामुळे लुकही माझा तसाच आहे। तुझं आता सिरियल सुरू होती लग्नाची बेडी आणि त्याच्यामध्ये तुला खूप प्रेम मिळालं ऑडियन्सकडून, पण थोडासा हेट पण मध्यंतरी मिळाला होता, कारण तू थोडा इथे तिथे 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 सुरू होतं, त्यामुळे ऑडियन्स असं झालं होतं की यार तू एक ठिकाणी राहा ना। ते आता आय गेस प्रत्येक पुरुषाचं असं मध्ये मध्ये काही ना काही होतच असतं आणि त्यामुळे ऑफकोर्स जे डिरेक्टर्स रायटर्स सांगतात स्टोरी जशी फिरवायची आहे, जे मला प्रेम मिळालं आणि जो हेट मला मिळाला तेच मिळणं अपेक्षित होतं आणि आय गेस रायटर्सने आणि डिरेक्टर्सने खूप चांगलं काम केलं, कारण खरंच लोकांना माझा राग आला। सो मी त्यांना क्रेडिट देईन। येस, आता तुला आज असं झालं का की मला कोणातरी भेटायचंय पण भेटता नाही आलं, किंवा आता पुढे जाऊन भेटू पटकन, तसं कोण आहे? नाही, आय गेस आता प्रवाह परिवार असा आहे की सगळेच आपल्या ओळखीचे आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनाच भेटायला खूप मजा येते। त्यामुळे इथं जितके जण आत्तापर्यंत आलेले आहेत तर सगळ्यांनाच भेटायला मला खूप आनंद झाला आणि अजून जे आलेले नाही आहेत त्यांना मला भेटायचं आहे। येस, मग तुझी पार्टनर कुठे आहे? माझी पार्टनर आय गेस रस्त्यात आहे आणि तिला प्रचंड ट्रॅफिक लागलेला आहे। अरे बापरे, म्हणजे तू तिची वाट बघत होता। मी पण बघत होती की जोडीने घेऊया इंटरव्ह्यू, पण आता काय पॉसिबल नाहीये म्हणून म्हटलं चला एकट्याला की पकडू आता। चालेल, नाही बरं झालं मला पकडलं, मी तिच्या वतीने पण मी बोलतो तुमच्याशी। आता तुझे काही नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत की नाही? प्रोजेक्ट्स हो चालू आहेतच, म्हणजे आमचं धिंगाणं तर सुरूच असतं आणि आत्ताच कुठे ही लग्नाची बेडी संपली। 3 वर्षाचा कालावधी होता। 3 वर्ष आम्ही जवळजवळ 900-950 एपिसोड्स केले ओव्हरऑल आत्तापर्यंत, त्यामुळे तोच कालावधी खूप मोठा आहे, तोच अजून चालू आहे। असं मला वाटतं की अजून सिरियल संपलेली नाहीच, त्याच फील्डमध्ये आहोत। हार्डली 1-1.5 महिना झालेला आहे सिरियल संपवून आणि पुढे काही मूवीज लाईंड अप आहेत ज्यांचं शूट सुरू आहे सध्या, त्यामुळे आता सध्या तरी ज्या चित्रपटांचं शूट बाकी आहे ते कम्प्लीट करण्यामध्ये वेळ जाणार आहे पुढचा काही। येस, म्हणजे तू लवकरच भेटायला येतोय पुन्हा ऑडियन्सला? नक्की नक्की, लवकरच। कारण मुली अशा आतुर असतात, अरे हा कुठे गेला, आता येतोय की नाही भेटायला, तर नक्की। मी कुठेही गेलेलं नाही, मी इथेच आहे तुमच्या हृदयात। येस, तुमच्या हृदयात आहे। ठीक आहे, आता तुझाच परफॉर्मन्स आहे की फक्त आज ऑडियन्स म्हणून आलायस तू? नाही, यावेळेस मी परफॉर्म करत नाही आहे, कारण आय गेस ऑलरेडी खूप सगळे जे नवीन नवीन छान आर्टिस्ट आहेत ते परफॉर्म करत आहेत आणि ओव्हरऑल जसं मी म्हटलं की बाकीच्या गोष्टी पण सुरूच आहेत, तर बाकीचे जण खूप चांगले परफॉर्म करत आहेत, त्यांना मी ॲप्रिशिएट करायला आणि त्यांना चीअरअप करायला मी इथे आलेलो आहे। मग असं खूप आतून चीअरअप कोणाला करणार आहेस? नाही, सगळ्यांना, जसं मी म्हटलं हा प्रवाह परिवार आहे त्यामुळे सगळ्यांनाच चीअर करणार आहे आणि आत्ता मी आणि मंदार आम्ही दोघं बोलत होतो, ही इज परफॉर्मिंग, तो परफॉर्म करतोय, तर त्याला मी थोडंसं 1-2 नॉच जास्त चीअर करेल। ओ माय गॉड, म्हणजे मंदारला तो चीअरअप खूप करणार आहेस। आता जर तुला असं दिलं, एक असं देवानी वरदान दिलं की तुला ह्या ॲक्टरसोबत काम करायला मी देणार, किंवा तुझ्याकडे हातात की तू त्या ॲक्टरसोबत, डिरेक्टरसोबत, रायटरसोबत काम करणार आहेस, असं कोण असेल? आय गेस मला एकही ॲक्टर ॲक्ट्रेस सोडायची नाही आहे, मला प्रत्येकाबरोबर काम करायचं आहे। म्हणजे राहिली गोष्ट तर प्रवाह परिवारमध्ये, तर मला ऑलमोस्ट अर्ध्या लोकांबरोबर मी आत्तापर्यंत आलटून पालटून वेगवेगळ्या मालिकांमधून काम केलेलं आहे। आता जे उरलेले अर्धे आहेत त्यांच्यासाठी मला वेळ काढायचा आहे। येस, तुला वेळ नक्की ॲक्च्युली नाही मिळणार असं म्हणेल, म्हणजे तू कामच करत राहा, सगळ्यांना तू घेऊनच जाशील सोबत। डेफिनेटली, माझी पण तीच इच्छा आहे। येस, आता तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू शकशील आणि पॉझिटिव्ह एक नोट काय देशील? आय गेस जस्ट बी युअर सेल्फ, बिलीव्ह इन युअर सेल्फ, आणि हे छान चालू आहे, जे काय चालू आहे ते प्रत्येकाला आजकाल लोक ॲज यू सेड की पॉझिटिव्ह काहीतरी सांगायचं म्हटलं तर मी एवढं सांगेल की नेगेटिव्ह विचार कुठेच करू नका, कोणीही कुठल्याही बाबतीत, कारण आत्ताची सिच्युएशन अशी आहे जिथे माणसं पटकन खचून जातात, कारण आपल्याला एक्सपोजर खूप जास्त आहे इंटरनेटमुळे, प्रत्येकालाच खूप जास्त आहे, त्यामुळे पटकन कोणाचं काही बघितलं, काही वाटलं आणि अरे यार याने हे केलं, त्याने ते केलं, मी हे करत नाही आहे, आय थिंक त्याच्यामध्ये पडू नका। आजपर्यंत, आज आपण 2025मध्ये आहोत हे इंग्लिश कॅलेंडरनुसार, तर ही 2025 वर्षसुद्धा लोक जगलेली आहेत, त्याच्या अगोदरसुद्धा लाखो वर्ष पृथ्वी आहे आणि लोक जगलेली आहेत, त्यामुळे कोणाचं काही झालं, आपल्याला उशीर होतं आहे, आपल्याकडून काय होत नाही असा विचार मनात आणू नका आणि तुमच्याकडे जे आहे त्याच्यात तृप्त व्हा असं मी नाही म्हणणार, पण फक्त तेवढंच आहे असं म्हणून ते जे आहे त्याचा अपमान करू नका अँड बी हॅपी, हॅव दॅट ग्रॅटिट्यूड, धन्यवाद म्हणा आणि रोज एक यशाचं नवीन शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करत राहा।
येस, थँक्यू सो मच. ही खूप छान गोष्ट तू बोलायची आणि खरंच गरजेची होती, कारण सगळेजण लगेच डिसअपॉइंट होतात स्वतःच्या कामामुळे किंवा ते समोरच्या कामाचं आहे म्हणून अरे मी यार मागे राहिलोय. हे न होता पुढे जात राहा, स्वतःची कामं करायला. खूप चांगली नोट दिली आहेस आणि थँक्यू सो मच माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट तुलाही पुढच्या फ्युचरसाठी आणि थँक्यू. धन्यवाद.